राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला आता सुरुवात झाली आहे। मुंबईत आज राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा समारोप होणार आहे। राहुल गांधी मणिभवन येथून यात्रेत सहभागी झाल्याचं कळतंय। राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जी आहे त्या यात्रेला आता सुरुवात झाली आहे। मुंबईत आज राहुल गांधींच्या या यात्रेचा समारोप होणार आहे। आपण एक थेट दृश्य पाहतोय। मुंबईमध्ये भारत जोडो न्याय यात्रेची ही आपण थेट दृश्य पाहतोय। प्रियंका गांधी देखील या यात्रेमध्ये सहभागी झाल्या आहेत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते एकवटलेले दिसतात। राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देताना दिसतात। कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। याचबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी धनंजय यांच्याकडून। धनंजय, राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात झाली आहे, सध्याची अपडेट काय? गार्गी, आपण जर पाहिलं तर मणिभवन येथून आता राहुल गांधी यांच्या न्याय संकल्प यात्रेला सुरुवात झाली आहे। आपण जर पाहिलं तर राहुल गांधी हे चालत जे आहेत ते मणिभवन येथून निघालेले आहे। ऑगस्ट क्रांती मैदानाच्या दिशेने ज्या ठिकाणी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्या ठिकाणी राहुल गांधी आता जाताना दिसत आहेत। आपण जर पाहिलं तर न्याय संकल्प यात्रा यामध्ये विविध सामाजिक सांस्कृतिक जे संघटना आहेत त्यांचे प्रमुख उपस्थित आहेत, कार्यकर्ते उपस्थित आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि त्यांच्या सोबत राहुल गांधी हे चालत ही न्याय संकल्प यात्रा जी आहे ती थेट आता ऑगस्ट क्रांती मैदानात जाईल। तिथे ही यात्रा संपेल। त्यानंतर राहुल गांधी जे आहेत ते या संघटनांच्या प्रमुखांशी चर्चा करतील। आगामी ज्या निवडणुका आहेत, आता लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, या सगळ्या संदर्भात राहुल गांधी जे आहेत ते त्या संघटनांशी बातचीत करणार आहेत। आपण जर पाहिलं तर दुसरीकडे एकीकडे जर आपण पाहिलं तर आज संध्याकाळी त्यांची सभा होते छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे। त्या सभेमध्ये देखील आता राहुल गांधी काय बोलतील हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे आणि याच सभेच्या मंचावर 20 पेक्षा अधिक प्रमुख पक्षाचे लोक जे आहेत ते उपस्थित असणार आहेत, प्रमुख उपस्थित असणार आहे। काही राज्यांचे ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे त्या राज्यांचे मुख्यमंत्री देखील याच मंचावर असलेले पाहायला मिळतील। त्यामुळे नक्कीच आज राहुल गांधी काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये अशी रॅली जी आहे राहुल गांधींची ती पहिल्यांदाच असलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर राहुल गांधी जे आहेत ते मणिपूरवरून निघाले होते आणि मणिपूरवरून 6000च्या वर किलोमीटरचा टप्पा त्यांनी गाठत मुंबईत आले। मुंबईत त्यांनी या न्याय यात्रेचा जो आहे तो समारोप काल केला। काल त्यांनी चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं। त्यानंतर या सभेचा समारोप जो आहे तो त्यांनी केला आणि त्यानंतर आज त्यांची सभा होते, समारोप सभा होते। यात राहुल गांधी काय बोलतील अर्थात हे पाहणं महत्त्वाचं असणारच आहे। पण तत्पूर्वी जर पाहिलं तर आज सकाळी आता मणिभवन येथून जे आहे ही राहुल गांधी यांची ही न्याय यात्रा जी आहे, संकल्प न्याय यात्रा जी आहे ती निघालेली पाहायला मिळते। यामध्ये मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर घटक पक्ष जे आहेत इंडिया आघाडीमधले त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर गार्गी आता आपण थोड्याच वेळात जे आहे ते ऑगस्ट क्रांती मैदानाच्या इथे पोहोचणार आहोत। मणिभवनमधून निघालेली ही यात्रा जी आहे ती आता ऑगस्ट क्रांती मैदानात संपेल। तिथे राहुल गांधी परत काय संवाद साधतात, या सगळ्यांना काय मार्गदर्शन करतात ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहिलं तर आता आपण नाना चौकात आहोत, सध्या आहे ग्रँड रोड परिसरातील नाना चौक आणि नाना चौकात आता राहुल गांधी हे पोहोचलेले आहेत। नाना चौकाचा हा गोल सर्कल आहे आणि याच ठिकाणाहून आता ही न्याय संकल्प यात्रा जी आहे ती पुढे जाताना पाहायला मिळते आणि थोड्याच वेळात राहुल गांधी जे आहेत ते आता ऑगस्ट क्रांती मैदानात पोहोचतील। त्यानंतर ते या सगळ्या कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। या सगळ्यात जर पाहिलं तर मोठ्या संख्येने मागे आपण पाहिलं तर राहुल गांधी यांच्या मागे मोठ्या संख्येने कार्यकर्ते पाहायला मिळतात। हेच कार्यकर्ते जे आहेत ते या न्याय संकल्प यात्रेत मणिपूर पासून जे आहेत ते राहुल गांधी यांच्या सोबत येतात। तर काही मुंबईतले कार्यकर्ते जे आहेत ते आज जोडले गेलेले आहेत, ज्यांना
राहुल गांधींना पाहायचंय असे अनेक चाहते देखील जे आहेत ते या यात्रेमध्ये जी. सहभागी झालेले पाहायला मिळत आहे। आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आज राहुल गांधी नेमकं काय बोलणार, कारण की जी, नेहमीच जी आहे ते मोदींवर टीका करत आलेले राहुल गांधी जे आहेत, सरकारच्या विरोधात बोलत आलेले राहुल गांधी आज मुंबईतून आपली तोफ कशी धडाडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी यांच्या बोलण्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आणि ही जी न्यायसंकल्प यात्रा आज सकाळी काढली, ही न्यायसंकल्प यात्रा जी आहे ती थेट आता ऑगस्ट क्रांती मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळते। मोठ्या संख्येने जे आहेत ते राहुल गांधी आणि इथे त्यांच्यासोबत कार्यकर्ते, आपण जर पाहिलं तर राहुल गांधी यांच्या सोबत प्रियंका गांधी देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर राहुल गांधी, प्रियंका गांधी, मुंबईतील काँग्रेसचे जे नेते आहेत ते देखील या पदयात्रेमध्ये, या संकल्प यात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने इथे पोलीस देखील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तैनात करण्यात आलेले आहे। हा पूर्ण मार्ग जो आहे मणी भवन ते ऑगस्ट क्रांती मैदानाचा हा मार्ग आहे तो पूर्ण मोकळा करण्यात आलेला आहे। आणि ही आता जी यात्रा निघालेली संकल्प यात्रा ती आता काही क्षणामध्ये ऑगस्ट क्रांती मैदानात पोहोचेल। ऑगस्ट क्रांती मैदान हे तेच मैदान आहे ज्याच्या बाजूला तेजपाल या हॉलमध्ये काँग्रेसची स्थापना झाली होती आणि त्याच ठिकाणी राहुल गांधी आज उपस्थित असणार आहे। त्या ठिकाणाहून राहुल गांधी काय बोलतील, संपूर्ण देशाला कसं संबोधित करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण की मोठ्या संख्येने त्यांना ऐकण्यासाठी या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आलेले आहेत। मुंबईतून, देशातून हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते राहुल गांधी यांच्या या न्याय संकल्प यात्रेमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर अनेक विविध संघटनांची लोक जी आहेत ती संघटनांचे प्रमुख आहेत ते देखील राहुल गांधी यांच्या सोबत दिसतात। जे मोदी सरकारच्या विरोधात आहे, जे या सरकारच्या विरोधात भूमिका घेतात ते सर्वच राहुल गांधी यांच्या सोबत याच पदयात्रेमध्ये आपल्याला असलेले पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर ही पदयात्रा आता ऑगस्ट क्रांती मैदानात जवळ पोहोचलेली आहे। आता काही क्षणात राहुल गांधी हे ऑगस्ट क्रांती मैदानात जातील। आपण जर पाहिलं तर त्यांच्या बरोबर मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, विविध पार्ट्या ज्या आहेत त्या या ठिकाणी दिसतात। बेरोजगारी असेल, त्यानंतर सध्या चाललेले घोटाळे असतील, जे काँग्रेस जे आरोप करते त्या सगळ्यांचे पोस्टर जे आहेत ते या कार्यकर्त्यांच्या हातात असलेले पाहायला मिळतात। त्यामुळे नक्कीच आजच्या सभेमध्ये राहुल गांधींकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आणि याच जर आपण सभेकडे पाहिलं तर या आजच्या सभेमध्ये 20 पक्षांचे प्रमुख जे आहेत ते देखील उपस्थित राहणार आहेत, ते देखील काय बोलतात हे पाहावं लागणार आहे। जर आता आपण गार्गी पाहिलं तर ऑगस्ट क्रांती मैदानाच्या गेटवर राहुल गांधी हे पोहोचलेले आहेत आणि ही जी संकल्प यात्रा सुरू झाली होती, ही संकल्प यात्रा जी आहे ती ऑगस्ट क्रांती मैदानाच्या जवळ आलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर हे ऑगस्ट क्रांती मैदान आहे आणि ऑगस्ट क्रांती मैदान इथे असलेल्या ठिकाणी राहुल गांधी हे आता आलेले पाहायला मिळतात। ही सभा जी आहे ती या ठिकाणी आज संध्याकाळी होणार आहे आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर ही न्याय संकल्प यात्रा आहे आणि या न्याय संकल्प यात्रेसाठी राहुल गांधी जे आहेत त्यांनी ही संकल्प यात्रा काढली होती मनी भवन ते थेट ऑगस्ट क्रांती मैदान आणि ऑगस्ट क्रांती मैदानाच्या बाहेर जे आहे ते राहुल गांधी पोहोचलेले पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर ते आता ऑगस्ट क्रांती मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत आहेत, ऑगस्ट क्रांती मैदानाच्या आतमध्ये जातील आणि त्यानंतर जे आहे तिथे थोडा वेळ थांबतील। त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आतमध्ये ज्या ठिकाणी स्तंभ आहे ऑगस्ट क्रांती मैदानात तिथे जातील, तिथे अभिवादन करतील। याच ठिकाणी हेच ते ठिकाण आहे ऑगस्ट क्रांती मैदान ज्या ठिकाणी काँग्रेस पक्ष जो आहे त्याची स्थापना झाली। या ठिकाणाहून काँग्रेस पक्षाची सुरुवात झाली आणि याच ठिकाणी राहुल गांधी आज पोहोचलेले आहेत। त्यांची सभा जी आहे ती संध्याकाळी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे होणार आहे आणि त्याच्या आधीची ही दृश्य आहे। आज सकाळी मणिपूर ते मुंबई अशी भारत जोडो न्याय यात्रा जी आहे ती काढण्यात आली। 6000 किलोमीटरच्या वरचा टप्पा होता हा आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर आज मुंबईत सकाळी ही न्याय संकल्प यात्रा काढण्यात आली आणि यामध्ये मोठ्या संख्येने जे आहे ते कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रमुख आणि त्याचबरोबर मोठ्या संख्येने या ठिकाणी विविध पक्षातली लोक जी आहेत ती या ऑगस्ट क्रांती मैदानात च्या इथे उपस्थित असलेली पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं
तर ऑगस्ट क्रांती मैदानाच्या आतमधली ही दृश्य आहे आणि आपण पाहू शकतो राहुल गांधी जे आहेत ते या ठिकाणी आतमध्ये अभिवादन करण्यासाठी गेलेले आहे. आतमध्ये जो आपण स्तंभ पाहतोय या स्तंभाच्या इथे या ऑगस्ट क्रांती मैदानाच्या इथे राहुल गांधी आतमध्ये आहेत सध्या. आणि एकंदरीत आता राहुल गांधी बाहेर आल्यानंतर संवाद साधतायत का हे पाहावं लागणार, कारण की अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे नक्की राहुल गांधी काय बोलतायत हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे, कारण की एकंदरीत जर आपण पाहिलं तर ही मणिपूरवरून निघालेल्या यात्रेमध्ये राहुल गांधी यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली. वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते समोर आणलेले आहेत. लोकसभेच्या निवडणुका आहेत, या पार्श्वभूमीवर हे सगळे मुद्दे जे आहेत ते सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यामुळे आज मुंबईमधून काय नेमकं राहुल गांधी म्हणतायत ते पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण की नक्कीच आजची सभा जी आहे ती ऐतिहासिक ठरणार असं जे आहे वारंवार काँग्रेसकडून सांगण्यात येते. त्यामुळे नेमकं आजच्या सभेत राहुल गांधींची तोफ धडाडणार आणि या तोफेमधून काय नेमकं बाहेर पडणार हे पाहणं महत्वाचं असेल. तत्पूर्वी जर पाहिलं तर न्याय हक्कासाठी ही न्याय संघर्ष यात्रा जी आहे ती काढण्यात आली आणि ही न्याय संघर्ष यात्रा जी आहे ती आता ऑगस्ट क्रांती मैदानात पोहोचली. त्याचा समारोप इथे होतोय. त्यानंतरच बाजूला असलेल्या तेजपाल या सभागृहामध्ये राहुल गांधी या प्रमुख कार्यकर्त्यांशी जे आहे ते संवाद साधतील, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतील, त्यांच्याशी विचार विनिमय जे आहे ती बैठक होईल. आणि त्यानंतर जर पाहिलं तर आजच इंडिया आघाडीची बैठक देखील आहे. या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये 20 पक्षांचे प्रमुख हे सभेच्या आधी एकत्र येणार आहेत. त्यांच्यामध्ये चर्चा होईल. आपण जर पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुका आणि त्यामध्ये जागा वाटपांचा प्रश्न यावरून देखील अजून तिढा कायम आहे. काही जागांसाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे या सगळ्या बैठकीत आज इंडिया आघाडीच्या बैठकीत देखील आज या सगळ्या मुद्द्यावर चर्चा होईल. आगामी निवडणुकीमध्ये कशी रणनीती आखायची, कसा प्रचार आणि प्रसार करायचा, या सगळ्या विषयावर आजच्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये ठरणार आहे. आणि त्यामुळे ही बैठक देखील महत्वाची असणार आहे, कारण की या बैठकीतून काय मार्ग निघतोय, या बैठकीतून नेमकं काय ठरतंय हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि त्यानंतर थेट हे सगळे प्रमुख जे आहेत ते सगळे प्रमुख थेट छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी एकत्र येतील. एकाच मंचावर हे सगळे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे आज संध्याकाळी होणाऱ्या या सभेमध्ये नेमकं राहुल गांधी काय बोलतायत हे पाहणं तितकं महत्वाचं असणार आहे, कारण की राहुल गांधी हे मणिपूरवरून निघाल्यानंतर वेळोवेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर वेगवेगळ्या विषयावर ते बोलत आले होते. आणि काल त्यांची ही जी यात्रा होती भारत जोडो न्याय यात्रा, त्याचा समारोप जो आहे तो चैत्यभूमी येथे झालेला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर आज या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप जो आहे तो सभेने होतोय. आणि याच सभेत देशातील 20 पक्षांचे प्रमुख नेते, प्रमुख चेहरे आणि ज्या ठिकाणी काँग्रेस आहे त्या काँग्रेसची सत्ता आहे त्या सत्तेत असलेले मुख्यमंत्री त्या राज्याचे ते देखील याच ठिकाणी उपस्थित असतील. आणि राहुल गांधी यांच्यासोबत जर आपण पाहिलं तर कालपासून प्रियंका गांधींना देखील आपण पाहतोय, तर प्रियंका गांधी देखील काय म्हणतात याकडे धनंजय या संपूर्ण यात्रेकडे आपलं लक्ष असेल. वेळोवेळीची अपडेट तुमच्याकडनं घेत राहणार आहोत. नेमकं राहुल गांधी काय बोलणार, कोणावर त्यांची तोफ धडाडणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.